24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। माहिती पुरवून त्यांची दिशाभूल करणे असं माझं स्पष्ट मत आहे। त्यांनी त्यांच्यापासून सावध राजकारणामध्ये मुंबईची गोष्ट अशी आहे की कोणीतरी त्यांना चुकीचं माहिती देतोय। हा इसम पूर्णपणे चुकीचा आहे। ती व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही, पण त्याच्यापासून मनोज दादांनी सावध राहावं असं मला त्यांचा एक हितचिंतक म्हणून वाटतं। साहेब, अशा प्रकारच्या शिफ्टिंगमुळे किंवा राजकारणामध्ये जे राजकारण आणलं जाते त्यामुळे दोन समाजात ते निर्माण झालं। ही मुळातच महाराष्ट्राची परंपरा नाही। आजवर मराठा समाजामधले आमचे अनेक बांधव खूप आनंदित आहेत की त्यांना जे अपेक्षित असलेले आरक्षण मिळालं, त्याच्या व्यतिरिक्त दाखले मिळाले, कुणबी दाखले मिळाले, त्याच्यामुळे दुहेरी लाभ झालेला आहे। खरं तर आनंद व्यक्त केला पाहिजे। एखाद दुसरं कुठे हे राहिलेलं असेल तर ऑब्जेक्शन आलेले ऑब्जेक्शन ओव्हररूलचा करायला लागतात, वाचून तर बघायला लागतात। एवढे आल्यानंतर तेवढी त्यांनी मुदत द्यावी, ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे। सगळे झालेलं आहे, दाखले मिळायला सुरुवात झालेली आहे। आता त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी। त्यांच्या नेतृत्वाची खूप गरज ही मराठा समाजाला आहे आणि ते चांगलं काम त्यांच्या हातून घडवं अशी मी